स्वारगेट बसस्थानक अत्याचार प्रकरणातील 26 वर्षीय तरुणीला राज्य सरकारच्या मनोधैर्य योजनेअंतर्गत 3 लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर करण्यात आली आहे। ही मदत जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या माध्यमातून दिली जाणार असून त्यासाठीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। लवकरच ही रक्कम पीडितेला प्रदान केली जाईल। अत्याचाराची ही धक्कादायक घटना 25 फेब्रुवारी 2025 ला स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये घडली होती। तरुणीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी गाडे याला अटक केली होती। त्याला 12 दिवस पोलीस कोठडी ठेवण्यात आले होते। त्यानंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती। या घटनेने शहरात खळबळ उडवून दिली होती। तरुणीच्या मानसिक आणि सामाजिक पुनर्वसनासाठी मनोधैर्य योजनेअंतर्गत आर्थिक मदत देण्याची शिफारस करण्यात आली होती। त्यानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून 3 लाख रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अग्रणी न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। प्रशांत कांबळे, अग्रणी न्यूज, विटा।